आपल्याला माहिती आहे की विशेष पुनरीक्षण मोहीम मतदान यादींची सुरू करण्यात आलेली आहे. 354 BLOs या मतदारसंघामध्ये आहेत आणि ते घरोघरी जाऊन आपल्याला फॉर्म देत आहेत आणि फॉर्म भरून घेत आहेत. जी पूर्वी मतदार यादी होती ती मतदार यादी संपुष्टात येऊन आता जे फॉर्म भरून घेतले जातील त्यानुसार नवीन मतदार यादी त्याचं प्रारूप आपण 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करणार आहोत. माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण आपल्याला दिलेले फॉर्म्स हे मुदतीमध्ये भरून द्यावे. आपल्याला आपल्या घरी येणारे BLO जे आहेत त्यांना आपण सहकार्य करावं आणि आपली अचूक माहिती त्यासाठी द्यावी. ही माहिती ही फक्त मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ही माहिती कुठे गोपनीय आहे. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला BLO आपल्याकडे येत आहेत ते संध्याकाळी येत आहेत, सकाळी येत आहेत, दुपारी येत आहेत. तर आपल्याला जर शक्य नसेल तर आपण एक त्यांना निरोप द्यावा की ज्यावेळेला फॉर्म दिला जातो त्यावेळेला किती वाजता आपण तिथं असाल त्याप्रमाणे BLO तिथं येतील आणि आपली माहिती देतील. माहितीमध्ये 2002च्या यादीमध्ये आपली कुठं नावं होती ही माहिती आपण 2 महिन्यापूर्वी BLOना दिलेली आहे. तीच माहिती त्या फॉर्ममध्ये आपल्याला भरायची आहे आणि जर 2002ची माहिती नसेल तर जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला द्यायची. जर एक जरी माहिती याच्यामध्ये आपण दिली नाही एखादा तर त्याच्यामध्ये फॉर्म भरता येत नाही, कारण हा फॉर्म स्कॅन केला जातो, त्याचं डिजिटायझेशन केलं जातं आणि मग त्याच्या अभावी जर मतदार यादीमध्ये नाव नाही आलं तर मग त्याला आपण माहिती दिली नाही असं जबाबदारी होते. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची किंवा आपल्याला जो फॉर्म दिलेला आहे ती सर्व माहिती आपण आमच्या BLOना द्यावी. या सर्व मान्सूनच्या ह्याच्यामध्ये आणि प्रचंड पावसामध्ये सुद्धा BLO आपल्या घरापर्यंत पोहोचत आहेत. ते एक राष्ट्रीय काम करत आहेत. आपलंही काम आहे की मतदार यादी हे राष्ट्रीय काम आहे, कर्तव्य आहे. जसं मतदान करणं आपण राष्ट्रीय कर्तव्य म्हणतो त्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे. आणि याकरिता मी सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी आपली अचूक माहिती द्यावी. जर लोक तिथं राहत नसतील, सोडून गेले असतील तर आजूबाजूच्यांनी सुद्धा विचारल्यानंतर अचूक माहिती द्यावी. हे एक राष्ट्राचं काम आहे. म्हणून याच्यासाठी आपला सकारात्मक आम्हाला प्रतिसाद मिळावा. आमचे सर्व लोक आपल्या घरापर्यंत येऊन ह्या गोष्टी करत आहेत आणि त्याला आपण मदत करावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट की जे लोक सोडून गेलेले आहेत, जे लोक स्थलांतरित झालेले आहेत, जे लोक मयत झालेले आहेत त्यांच्या घरामधल्या लोकांनी त्याच्याबद्दलची माहिती द्यावी. त्याप्रमाणे ती नावं 5 ऑगस्टच्या यादीमधून वगळण्यात येतील. अजून महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की स्थलांतरित झालेल्यांमध्ये जे रोजगारासाठी आलेले आहेत त्यांनी आपली नावे इथंच ठेवलेली आहेत, परंतु आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणचा पंचनामा करू. जर ते 2 वेळा जाऊनही भेटले नाहीत तर तिसऱ्यांदा शेवटची संधी देण्यात येईल. आणि जर मतदार यादीचा फॉर्म जर भरून दिला नाही तर त्यांची नावं ही मतदार यादीमध्ये येणार नाहीत. याची कृपया सर्व मतदारांनी नोंद घ्यावी.